समोर महाराजांचं जन्मस्थळ आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ. व या बाजूला शिवकुंज शिवनेरी ही इमारत आहे, ही वास्तू आहे. व या वास्तूच्या डाव्या साईडला आपणाला आता आपल्या या गडाच्या पूर्व बाजूच्या ज्या लेण्या आहेत साखळदंडाच्या, त्या पाहण्यासाठी जायचं आहे. खूप काळजीपूर्वक जायचं आहे. खूप मोठ्या प्रमाणात लेणी समूह आहे. आपण तो आज व्यवस्थित एक्सप्लोर करणार आहे. तर हा लेण्यांचा समूह व शिवाई लेणी समूह जो आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे तो, आणि हा तसेच गडावरती याच्या आजूबाजूला लेण्याद्रीचा लेणी समूह आहे, तुळजा लेणी समूह, अंबांबिका लेणी, भूत लेणी, भीमाशंकर लेणी, अशा खूप मोठ्या प्रमाणात लेणी समूह आपणाला या आपल्या जुन्नरच्या पवित्र आणि पावनभूमीमध्ये पाहायला भेटत आहे. याच्या अगोदरही आपण या लेण्यांचा व्हिडिओ बनवला आहे, परंतु तो गडाच्या व्हिडिओमध्ये आहे. आपला शिवनेरीचा गड, शिवनेरी किल्ला, त्याच्यात आपण तो बनवला आहे. आता आपण त्या साखळदंडाचा जो रस्ता आहे त्या ठिकाणी पोहोचत आहे. अशा समोरच्या बाजूने जायचं आहे आपल्याला. खालच्या बाजूस पाहिजे तर जुन्नर शहर आपल्याला भेटत आहे, सुंदर सुरेख. व आता आपण या पायऱ्यांपाशी पोचून गेलो. जाताना लगेच आपल्याला एक असं खमटाकं पाहायला भेटत आहे. प्रथम दरवाजा खाली उतरवल्यानंतर हे पाण्याचं टाकं लागतं, परंतु पाण्याच्या टाक्याच्या वरच्या बाजूस पाहिलं त्या ठिकाणी समोर एक आणि या ठिकाणी 3 ठिकाणी अशा रूम आहेत, म्हणजे लपण्यासाठी जागा. थोडा आत जाऊन पाहू आपण. हे पहा, हे असं आहे, सुंदर अशा या मार्गातून आपल्याला खाली उतरायचे. आता हे पहा, पूर्वी या ठिकाणी साखळदंड होते. साखळदंडाचा मार्ग याला बोलले जातं. असा साखळदंडाचा मार्ग होता, पूर्ण कोरून दगड फोडून या ठिकाणी हा असा मार्ग केला आहे. हे पहा, आता या ठिकाणी हा थोडासा अवघड पॅच आहे. अशा खाली जुन्नर शहर पाहायला भेटत आहे खूप मोठ्या प्रमाणात. या साईडला बघितलं तर अगदी त्या ठिकाणी लास्टपर्यंत लेणी आहेत. ज्या ठिकाणापर्यंत आपणाला जाता येईल त्या ठिकाणापर्यंत आपण अवश्य जाणार आहोत व लेणी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला आपण अशा या अवघड मार्गातून जाऊ. थोडं जपून जायचं आहे आपणाला. या ठिकाणी तर खूपच छोटा मार्ग आहे, अतिशय सावध जावं लागणार आहे. पाठीमागं जर आपण वळून पाहिलं तर या अशा मार्गातून आपण आलो. आता पाहू शकतो आपण. खाली आल्यानंतर प्रथम पहिल्यांदा एक असं हे लेणं पाहायला भेटत आहे. पहिलं लेणं पाहून झालं आपलं. आता इतर लेणी पाहिला. भारतीय पुरातत्व खात्याच्या अंतर्गत आहे. पुढे आल्यानंतर या ठिकाणी गणेशाची मूर्ती आहे. गणेशाची मूर्ती पाहून 2 नंबर आपण लेणं बोलू शकतो याला लगेच. त्याच्या बाजूला हा पूर्ण मोठा लेणी समूह.
खाली जुन्नर शहर. शिवनेरी लेणी समूहामध्ये आपण आता आलो आहे. शेड्यांचा अवघड मार्ग खाली उतरून आलो आहे. हे पाहू शकतो, हे एक मोठं लेन आहे. आता आपण या हे पाहू शकतो, अशा या पुढच्या बाजूस लेणी समूहामध्ये जात आहे. पाण्याची टाकीसुद्धा आहे त्या ठिकाणी. ज्या ठिकाणापर्यंत आपणाला जाता येते त्या ठिकाणापर्यंतची सर्व लेणी मी दाखवणार आहे. हे पहा, हे पाणी टाकं, हे एक लेन आहे. त्याच्या बाजूला दुसरं लेन आहे. पाण्याच्या टाक्याच्या पुढील बाजूस आल्यानंतर आपणाला हे असं पाहायला भेटत आहे. खूप मोठा लेणी समूह आहे. या हे पाहा आत लेण्यामध्ये शिवनेरी लेण्याचा हा आतील भाग पूर्ण आपण पाहत आहे. पाण्याची टाकी आहे. तसेच या ठिकाणी पाहिलं तर आपणाला एक गणेशपट्टी पाहायला भेटत आहे. मागं गणेशाचं एक मूर्ती पाहिली आपण कोरीव. समोर जुन्नर शहर भेटत आहे पाहायला. हे अजून आपणाला शिलालेख नाही पाहायला भेटला, परंतु असावा तोही याचंही हवा येण्यासाठी. समोरच्या बाजूचे एक शिलालेख असावा या ठिकाणी थोडंसं दिसत आहे आपणाला स्पष्ट. तसेच आता आपण या ठिकाणी पुढील बाजूस असं आपणाला पाहायला भेटत आहे. हा असा वरच्या बाजूचा भाग, खालील बाजूचा भाग. खूप मोठा रूम आहे हा सुद्धा, प्राचीन पटखेळ. लेणी समूहातील हे पाहू शकतो, ही घोडा अद्भुत वास्तू पाहायला भेटत आहे इथे. हा लेण्याचा वरचा भाग, आतील बाजूने लेणी पाहू शकतो आपण. आता हे असं लेण्याचा भाग पाहून पुढं एक लेण आहे तेही पाहू. हे असं एक लेन आहे. पुढच्या बाजूच लेणं आहे, परंतु त्या ठिकाणी जाता येत नाही. असा भाग आहे. या अर्धवट लेण्याच्या पुढील बाजूसुद्धा लेन आहे, परंतु आपण पाहू शकतो खाली दरी आहे अशी, पण जाण्याचा मार्ग नाही. या सर्व लेणी आपण पाहिल्या. आता याच्या पुढच्या बाजूस म्हणजे आपण शिड्यांच्या मार्गाने आल्यानंतर पहिला डाव्या साईडच्या लेण्या पाहिल्या. आता आपण त्या उजव्या बाजूच्या लेण्या पाहून घेऊ. पाहू शकतो होल. अशा शिवनेरी लेण्या पाहत आपण समोरच्या बाजूच्या लेण्या आता पाहिल्या जाणार. त्याही खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आपण या शिड्यांच्या मार्गाने आलो होतो. आता थोडं खाली उतरायचं आहे आपणाला व खाली उतरून पुन्हा सरळ जायचं आहे प्रोटेक्टेड साईड. हे पहा, अशा मार्गाने आपणाला आता जायचं आहे. हे एक पाण्याचं टाकं आहे. वरील बाजूस एक लेन आहे तेही पाहू. अशा मार्गाने जायला मार्ग आहे. त्या बाजूस
खोबण्यासुद्धा आहे धरण्यासाठी. हे पहा, हे असं एक लेणी. महत्त्वाचं म्हणजे आत उतरण्यासाठी जागासुद्धा आहे याच्यात. खूप मोठं खोल आहे, पाहू शकतो. हेही खूप मोठे आहे. बापरे, भीती वाटते. हे असं अवघड ठिकाणचं लेन आणि पाणी टाकी पाहून आपण तसंच आता सरळ या रस्त्याने तिथपर्यंत जाणार आहोत. चला. समोर अर्धवट कोरलेलं लेणं पाहायला भेटते. असं आपण बरंच खाली चालून आलोय. पहा, या ठिकाणापर्यंतचा तरी रस्ता व्यवस्थित आहे असा, परंतु आता इथून पुढे आपणाला रस्ता शोधत आणि अवघड वाटेतून जावं लागणार आहे बहुतेक. वाट असेल बहुतेक अशी. अवघड ठिकाणावरून आपणाला या अवघड वाटेतून पुढे आल्यानंतर समोर अजून लेणी समूह पाहायला भेटत आहे. तो आपण आता पूर्ण पाहू. अगदी त्या ठिकाणापर्यंत लेणी आहेत, ज्या ठिकाणापर्यंत आपणाला जाता येते त्या ठिकाणच्या लेणी आपण पाहून घेऊ. हे पहा, असं एक लेन आहे, त्याच्या बाजूला दुसरा अर्धवट लेन आहे. हे एक लेन आहे. इथं येताना पाहू व्यवस्थित. पहिल्यांदा लास्टला जाऊ. रूम पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रूम आहेत. वर जाण्यासाठी मार्ग सुद्धा आहे. वरच्या लेण्यामध्ये शिलालेख पाहायला भेटत आहे. जुन्नर शहर, त्याच्या जुन्नरच्या बाजूच्या लेण्या या पाहते आपण. ते एक लेणं आहे थोडंसं छोटं. चला, हे लेणं पाहून आता दुसरं लेणं पाहिलं जाऊ. याच्यात पुढच्या बाजूला सुद्धा अजून लेणी आहेत. हे पहा, असं त्या तिथपर्यंत लेणी आहेत. वरील बाजूस आग्यामोळ पाहायला भेटत आहे. त्या अशा साकडण्याच्या रस्त्याने खाली उतरून पलीकडच्या बाजूच्या लेण्या पाहिल्या व या बाजूच्या लेण्या पाहायला आपण आलो आहेत. या ठिकाणी एक लेणी आहे, परंतु ती खूप अवघड ठिकाणी आहे. बघू, रस्ता भेटला तर जाऊ, नाही तर नाही जात. पाहू शकतो असा पूर्ण डोंगर. या ठिकाणी लेण्या पाहण्यासाठी आला नाही तरी चालेल,
अवघड आणि रिस्की पॅच आहेत, त्यामुळे नका येऊ. अतिशय अवघड ठिकाणी असणारं हे लेणं आपण पाहण्यासाठी आलो आहे. हे पहा, ह्याच लेणं आहे छोटं खाणी गडावर. साखळदंडाचे रस्ता तिथे आहे, तिथून खाली उतरून आपण अशा या अवघड ठिकाणावरून आलो आहे. समोर लेण्याद्री, जुन्नर, समोर लांब दूरवर नारायणगड पाहायला भेटत आहे. अंबांबिका, भूतलिंगी, भीमाशंकर अशा लेण्यांचा समूह पाहायला भेटत आहे. चला, शिवनेरी लेणी समूह आपण आता पूर्ण पाहिला आहे. लांबपर्यंत पाहू शकतो. शिवनेरी लेणी समूह आहे. शिवनेरी लेणी समूह आपण पाहून आपण परतीच्या प्रवासाला निघत आहे. लांबवर पाहिलं लेण्या पाहायला भेटत आहेत. हे असं खडतर मार्ग या. चला उतरायचे आपल्याला का पुन्हा. हा एक लेणी समूह अवघड ठिकाणी आहे. या ठिकाणी येण्याचा प्रयत्न नका करू, खूप रिस्की आहे. या लेण्याला जाण्यासाठीचा मार्ग जो आहे तो हे पहा, अशा कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत व्यवस्थित अशा. आपण जरा थोडा अवघडमधून गेलो होतो, परंतु व्यवस्थित असा कातळात कोरलेला मार्ग आहे. समोरच्या बाजूस आग्या मोहोळ आहे. अवघड ठिकाणच्या लेण्याच्या जाण्याच्या अगोदर या ठिकाणी एक पाण्याचा टाका आहे. गवत खूप आहे त्यामुळे जाता येत नाही. या ठिकाणी एक लेणं आहे. हे पहा, तसेच पुढे अजून एक लेणं आहे. सर्व लेणी समूह पाहिला आहे. याही ठिकाणी एक लेणं आहे. याचं हे पहा, शिवनेरी किल्ल्यावर खूप मोठ्या प्रमाणात खजिना आहे लेण्यांचा. इथंही एक आहे. शिवनेरी लेण्यामध्ये असणारी ही गणेशाची मूर्ती आपणाला शिंदोळा किल्ल्यावर पाहायला भेटते. ती अशीच आहे. गड चढून गेल्यानंतर महादरवाजाच्या अगोदर आपणाला गणेशाची मूर्ती पाहायला भेटते. गडाच्या पश्चिम बाजूला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात लेणी आहेत, परंतु त्या लेण्यांपर्यंत पोचण्याचा मार्ग जो आहे खूप खडतर आहे. त्यामुळे आपण गडाच्या पूर्व बाजूला असणाऱ्या लेण्या आहेत त्या पाहणार आहे. पश्चिम बाजूच्या लेण्या आपण पुढच्या वेळेस पाहू. खूप मोठ्या प्रमाणात आहेत पश्चिम बाजूला सुद्धा लेण्या. जुन्नरवरून आल्यानंतर किल्ले दिसत आहे व या ठिकाणावरून आपणाला एक लेणं पाहायला जायचं आहे. सिंगल लेणं आहे इथं वरच्या बाजूस, ते पाहून येऊ. निसर्ग पर्यटन आहे या ठिकाणी असं, व त्याच्या वरच्या बाजूस लेणं आहे. एक 10 मिनिटात लेण्यापर्यंत पोचून जाऊ. या अशा रस्त्याने 5 मिनिटात जायचं आहे. लेण्यापर्यंत पोचण्याचा मार्ग आहे. हे पहा, समोरच्या त्या ठिकाणी जुन्नरचं अप्रतिम असं लेणं आहे. दिसायला लागलं आहे लेणं आपणाला. आता रस्ता बंद केला या ठिकाणी, काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून. मोरांची संख्या भरपूर आहे.
वरच्या बाजूस लेन आहे, तिथं जाऊ आपण त्या ठिकाणी. असा मार्ग वरती तिथं लेन आहे, त्या बाजूला जाऊ आता. या ठिकाणी एक लेन आहे, पण जरा रस्ता अवघड आहे, त्यामुळे आपण जाऊ नाही शकत. मग आपण पुढील वेळेस दुसऱ्या बाजूने येण्याचा प्रयत्न करू. पूर्ण लेणी समूह आपणाला एका ठिकाणावरून पाहण्यास भेटत आहे. आणि आपण या अशा अवघड पॅचमधून उतरून या समोरचा लेणी समूह पाहून आलो. तो खूप अवघड आणि रिस्की पॅच आहे, त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू नका बिलकुल. शिवाई देवीच्या मंदिराच्या या अवघड टप्प्यातून खाली उतरून आल्यानंतर आपणाला असं एक लेणं पाहायला भेटत आहे. हे पहा, हे असं लेणं आहे. आत डबल रूम आहे. हे पहा, हे असं आहे या ठिकाणी. शिवाई लेणीमध्ये आपण आता आलो आहे. हे पहा, मुख्य चैत्यगृह या ठिकाणी असं आहे. मुख्य चैत्यगृहामध्ये आपण आता आलो आहे. वरचा भाग स्तूपाने खाली पाहिलं तर होल्स आपणाला केलेले पाहायला भेटत आहे. व या चैत्यगृहाच्या बाजूला आपणाला दुसरा एक रूम असा पाहायला भेटत आहे. खाली खूप मोठा आहे. हे पहा, या ठिकाणी एक असं आपणाला पाहायला भेटत आहे. कडे जात असताना आपणाला एक असं हे खांब टाकं पाहायला भेटत आहे. पाणी नाही परून त्याच्या सध्या. शिवाई देवी मंदिरापाशी आपण आता पोचत आहे. या ठिकाणी वरच्या बाजूस पाण्याची टाकी येते, येताना पाहू. हे पाहू, शिवाई देवीच्या मंदिरात जात असताना आपणाला हे असं पाहायला भेटत आहे. ठिकाणचे तेवढ्या शिवाई देवी मंदिर. शिवाई देवीचं दर्शन घेऊन आपण आता ही जी पाण्याची टाकी आहेत ती पाहू व पाण्याची टाकी पाहून नंतर तसेच लेण्यांकडे जाऊ आपण. हे पहा, हे एक पाण्याचा टाका आहे आणि समोर एक पाण्याचा टाका आहे. दोन पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे. शिवाई लेणी समूह पाण्यासाठी आपण जात आहे. हे पाहू शकतो, शिवाई लेणी. शिवाई लेणी आपण आता पाहत आहे. शिवाई लेणी समूहातील हे पहिलं लेणं आपणाला पाहायला भेटत आहे. हे असं एक नंबर लेणं. खाली आपणाला असे होलसुद्धा पाहायला भेटत आहेत या ठिकाणी असे. आणि हा खालचा भाग. असंच आपणाला या अशा लाईनींनी सरळ जायचं आहे. तर चला,
पहिल्या लेण्यापासून थोडं पुढं आल्यानंतर लगेच आपणाला हे 2 नंबर अर्धवट खोदलेलं लेणं पाहायला भेटत आहे. त्याच्या थोडं पुढं आल्यानंतर लगेच 3 नंबर लेणं आहे व या ठिकाणी आपणाला शिलालेख पाहायला भेटत आहे. हे असं 3 नंबर लेणं याचा भाग. आपण 1 नंबर लेणं, 2 नंबर अर्धवट लेणं, हे 3 नंबर. आता हा लेणी समूह पाहत पाहत आपण सफर करत आहोत. आपण आता या लेणीच्या पाशी पोचून गेलो. प्रथम हे आपण 4 नंबरचं लेणं पाहू. 3 नंबरच्या लेण्यावर शिलालेख आहे. हे पहा, हे असं हे 4 नंबर लेणं, 4 नंबर लेणं पाहायला भेटत आहे. हे आता आपण 4 नंबरचं लेणं पाहिलं आहे. या लेण्यामध्ये शिलालेख नाही. आता थोडं पुढं आल्यानंतर या ठिकाणी पाणी टाकं आहे. हे पहा, असं पाणी टाकं 4 नंबरच्या लेण्याच्या पुढं आल्यानंतर थोडंसं हे आपणाला पाणी टाकं पाहायला भेटत आहे. त्याच्यानंतर अर्धवट लेणं कोरण्याचा प्रयत्न केला आहे व थोडं पुढं आल्यानंतर हे मोठं लेणं 5 नंबर लेणं हे असं पाहायला भेटत आहे. व या ठिकाणी पाहिलं तर खूप मोठा आपणाला शिलालेख पाहायला भेटत आहे. खूप मोठा शिलालेख आहे. 2 शिलालेख आपण आतापर्यंत पाहिले. याशिवाय लेणीची आपण सफर करत आहोत. हा शिलालेख आहे, खूप मोठा शिलालेख आहे. हा जरूर पहा या शिवाई लेणीमध्ये आल्यानंतर. आता हे पाहून पुढच्या लेण्याकडे आपण जाऊ. हे 5 नंबरचं लेणं पाहिलं. त्याच्या पुढं आल्यानंतर आपणाला एक पाणी टाका आहे. हे पहा, 2 पाणी टाकी आपणाला आतापर्यंत भेटलीत पाहिला. व त्याच्या पुढं आल्यानंतर हे असं लेणं, अजून एक 6 नंबर लेणं. 6 लेणी आपण आतापर्यंत पाहिलीत. चला हे पाहून त्याच्या बाजूला हा असा पाण्याच्या टाक्यांचा समूह, 2 टाक्यांचा समूह आहे. लगेच बाजूला त्याच्या पुढं आल्यानंतर अजून एक पाण्याचं टाकं आहे. 4 नंबर पाण्याचं टाकं आपल्याला पाहायला भेटलं. त्याच्या पुढं आल्यानंतर लेणी समूह स्तूप आहे. शिवाई लेणीमध्ये आपण मुख्य लेण्यामध्ये आता पोचलो आहे. या ठिकाणी एक शिलालेख आहे, तोही पाहू आपण. हे पहा, ठिकाणी एक असा शिलालेख पाहायला भेटत आहे आपणाला. 3 शिलालेख आपण शिवाई लेणीमध्ये आपण आता आलो आहे. हे पहा, मुख्य चैत्यगृह या ठिकाणी असं आहे. मुख्य चैत्यगृहामध्ये आपण आता आलो आहे. वरचा भाग स्तूपाने खाली पाहिलं तर होल्स आपणाला केलेले पाहायला भेटत आहे. व या चैत्यगृहाच्या बाजूला आपणाला दुसरा एक रूम असा पाहायला भेटत आहे. खाली खूप मोठा आहे. हे पहा, या ठिकाणी एक असं आपणाला पाहायला भेटत आहे.
या ठिकाणी आपण पाहिलं अरे पहा 1 2 3 असं पाहायला भेटत आहे. चला हे असं प्राचीन पटखेळ हे पहा. हे बघा इथं प्राचीन पटखेळ आहेत. आपण हा स्तूप होय बाजूची जी वास्तू आहे ती पाहिली. आता आपण ह्या अजून पुढं थोडं जाऊ. अजून आपल्याला या लेण्यामध्ये काय पाहायला भेटत आहे ते पाहू. या ठिकाणी टाका असणार आणि पुन्हा पाण्याचा टाका. 6 ते 7 पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे. या ठिकाणी 3 शिलालेख आहेत. हे पहा अजून एक लेणं व लेण्याच्या आतमध्ये पाणी असं करण्याची सोय केली आहे. या लेण्यामध्ये लेण्याचा पूर्ण भाग पाहिला आहे आपण. आता या बुरुजावर जाऊन पाहू आपण. हा बुरुज आहे. हे पहा असं कोरलेलं आहे. किल्ल्याची ही बाजू पाहिली तर अशी दिसत आहे. तटबंदी पूर्ण हा खालचा भाग. या ठिकाणी एक लेणं आहे तसेच त्या ठिकाणी आहे व समोरसुद्धा आपणाला लेणं पाहायला भेटत आहे. परंतु जाण्याचा मार्ग थोडासा खडतर वाटतो आपल्याला. बघू जाऊ आपण त्या ठिकाणी. हा बुरुज आहे. या अशा अवघड वाटेतून आपण खाली आलो व आता आपण हे एक लेणं पाण्याचं टाकं पाहिलं या बाजूला. आता थोडं पुढं गेल्यानंतर आपणाला हे असं एक पाण्याचं टाकं आहे व पुढं शिवाई देवीच्या मंदिराच्या या अवघड टप्प्यातून खाली उतरून आल्यानंतर आपणाला असं एक लेणं पाहायला भेटत आहे. हे पहा हे असं लेणं आहे. आत डबल रूम आहे. हे पहा असं आहे या ठिकाणी. हे लेणं अवघड ठिकाणी आहे खूप. हे आतला भाग याच्या लेण्याच्या आतला बाहेरचा भाग असा. त्याच्या बाजूला हे पहा या ठिकाणी स्तूप काढण्याचा प्रयत्न केला आहे. हे असं लेणं त्याच्या बाजूला सुद्धा तिथं आहे. एक पाण्याचं टाक आहे अजून. त्याच्या पुढं अजून एक पाण्याचं टाकं. याचं अजून सुद्धा पुढं बरंच आहे. याचं अर्धवट अजून पुढं जाऊन पाहू. हे अजून भरपूर आहेत पुढं, पण पुढं अडचणी. त्याच्यामुळे आपण एवढंच पाहून आपण परतीच्या प्रवासाला निघू. पूर्ण लेणी समूह आपणाला एका ठिकाणावरून पाण्यास भेटत आहे आणि आपण या अशा अवघड पॅचमधून उतरून या समोरचा लेणी समूह पाहून आलो. तो खूप अवघड आणि रिस्की पॅच आहे. त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू नका बिलकुल. आपण गडावर जाऊ. शिवजन्मभूमी जुन्नर
व आपला महाराजांचा पुतळा मागे किल्ले जुन्नर.